पुण्यातील डेक्कन जिमखाना येथील भव्य अशा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचे नूतनीकरण भूमिपूजन आज पार पडले। धर्मवीर संभाजी महाराजांच्या 369व्या जयंतीचं निमित्त साधत हे भूमिपूजन करण्यात आलं। या स्मारकाचे नूतनीकरण होणार असून त्याचं भूमिपूजन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पार पडलं। यावेळी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीनं सकाळी शंभू महाराजांचा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला। तसेच पुण्यातील इतिहास संशोधकांचा व नित्यपूजा करणाऱ्या संस्थांचा यावेळी प्रतिष्ठानमार्फत सन्मान करण्यात आला। यावेळी महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार हेमंत रासने, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भीमाले, नगरसेवक राघवेंद्र उर्फ बाप्पू मानकर, नगरसेवक अपूर्व खाडे, अमृता मेहत्रे, सुनील पांडे, निवेदिता एकबोटे, अल्पना वरपे, पृथ्वीराज सुतार, विशाल धनवडे, धीरज घाटे, मंजुश्री खर्डेकर, मिताली सावळेकर, नारायण गालांडे, तेजश्री पवळे, पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम आणि पदाधिकारी, पुणे महापालिकेचे उपायुक्त व स्थानिक नागरिक, प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची आज जयंती आणि त्या निमित्तानं आम्ही सगळेच आमचे महापौर असतील, आमचे आमदार सिद्धार्थ शिरोळे असतील, आमदार हेमंत रासने असतील, आमचे स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथजी भीमाले, आमचे सगळेच नगरसेवक मोठ्या संख्येने या ठिकाणी आम्ही आज छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी एकत्र आलोय। धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्ष या ठिकाणी अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं। आम्ही काही मंडळी सुद्धा या प्रतिष्ठानमध्ये गेल्या काही वर्ष काम करतो। महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि खासदार निधीतून या स्मारकाचं नूतनीकरण आता होतंय। एक भव्य स्वरूपामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक एक नव्या रूपामध्ये आपल्याला पुढच्या काळामध्ये पाहायला मिळेल। त्याचंही भूमिपूजन आज या ठिकाणी होत आहे। मला असं वाटतं की पुण्याचं एक वैभव म्हणून छत्रपती संभाजी महाराजांच्या या स्मारकाचा उल्लेख केला जातो आणि आपण त्याच्याकडे पाहतो, तर त्याचं एक नूतनीकरण आणि त्या निमित्तानं एक भव्य स्मारक पुढच्या काळात आपल्याला इथं उभं राहिलेलं दिसेल। महानगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल की एक मोठं स्मारक शेवटी निधी जरी दिला तर तो काम महापालिकाच करत असते। त्यामुळे एक मोठं स्मारक या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं एक चांगल्या सुविधायुक्त आधुनिक पद्धतीनं उभं राहतंय आणि त्याचा निश्चितपणे आम्हाला सगळ्यांना आनंद आहे। आज या निमित्तानं हे औचित्य आहे की महाराजांची जयंती आणि त्या निमित्तानं त्याचं भूमिपूजन आम्ही सगळेजण करायला या ठिकाणी जमलेलो आहोत।